करता अजय सर? आता का हां आता ही करायचं चाललंय काय हो? ते हे मसाले भात व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. हम्म. त्यासाठी काय काय घेतलंय तुम्ही? एकदा दाखवता का तुम्ही काय काय घेतलंय ते? ही दिसतंय का ही काय आहे? पांढरं पांढरं. ही याला म्हणते तर काय माहिती का खोबऱ्याचा खीस. खोबऱ्याचा खीस खोबऱ्याचा आणि खीस ह्यो आहे, कढीपत्ता मला आहे, माहिती. वाटाणा आहे, वाटाणा, फ्लावर आहे, फ्लावर आहे, गाजर आहे, गाजर आहे, कांदा आहे, कांदा आहे, ढोबळी मिरची, म्हणजे शिमला मिरची, शिमला मिरची, हे खडा मसाला. खडा मसाला. इकडं 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 काय आहे? मिरची लाल powder. तिखट आहे. ही सांगतो मी तुम्हाला बरोबर. ही सगळं आधी वस्तू बघून घ्या. बघून ही घेऊ काय आहे? ही काय आहे सांगा की. टोमॅटो आणि कोथिंबीर, आणि त्या शेजारी काय ठेवले? मिरचा, देसा. आणि हे मेन इन्ग्रेडियंट आपलं. हा हे मेन इन्ग्रेडियंट आहे. काय आहे? मेन इन्ग्रेडियंट मेन इन्ग्रेडियंट काय काय म्हणला? म्हणजे एकदा हा मेन ग्रेट. मेन ग्रेट. हां आणि इथं काय आहे? काय ही काय काय आहे? ते हे त्याचं संपलंय तर बरं का शेगडी जोरात आहे ना का तुझी? कितीला घेतली? 150 रुपयात. रस्त्यावर येताना काय वाला का ओके. हे आता हे सगळ्यांना सांगतो या अजय बोडरे ब्लॉगच्या माध्यमातून की ह्यानं आत्ताच नवीन एक कुठलं फ्लेक्स कंपनीचं फ्लेक्स आपला फ्लेक्स म्हणजे ते बॅनर फ्लेक्स. आता हे बघा कोण आहे मावजी. त्यांनी कुड्या कापून घेतल्या. कुड्या हे पंजाबी मध्ये कुड्याला काय म्हणतात माहितीये का? कुड्या. आधी नाही चाललं आपलं तर इकडे घ्या रेमान. तर आता एक खीस, लसूण, आलं गावलं नाही, आलं राहू दे. आलं पावसाळ्यात चांगलं लागत नाही. ठीक आहे. चला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ. काय मिक्सरला कुठे फिरवाय? मग याचा टोपण गावाला मोबाईल पडलाय बघा अजय बोडरेचा. अजय बोडरे ब्लॉगर. चालू करून ठेव. अजय बोडरे ब्लॉगर. ह्याच्यातच टाकून ठेवतो. अहो ती धुवा बिवा. Oh my God! तुम्ही एक पिक्चर केला दुरळ फिरळ नाही हो. दुरळ नाही आमचं लॉक बंद पडेल. घरात लय झुरळ आहेत. तर फ्लावर, शिमला मिर्च ह्याच्याबरोबर तुम्ही माणसांना झुरळं पण खाया घालताल. ते आता मी एक इंस्टाला व्हिडिओ बघितली होती त्याच्यात असं आहे की कॉफीमध्ये झुरळाची पिल्लं असतात. 10% तरी असते झुरळाची. आपल्या इकडे तसं नाही. आता आपल्या राईसमध्ये झुरळाची पिल्लं आहे. नको आता आलं काय आलं आल्याशिवाय तुला आल्याशिवाय तुला हे होणार नाही ना. टाकलं जरा ते वास येतो. आलं तर वाश येतो. जाऊ दे तर. ठीक आहे. काल्यात टाकले मी मिक्स केले. असं मनातल्या मनात धरून झाला हे आता आलं आहे. खावा सुरुवातीला गॅस ते धुवा तर खरंच धुवा. काय हा लगेच 3-4 दिवस घरात नाहीस. काय ते ब्लाऊज काढून त्याचा अजून नीट बघू दे. तिथं जायचं. ती विकत आणलं नाही बघा. त्याला पैसे दिले पण बायकोच असल्यानंतर तुला खुश असतो कसं काय? कोण म्हणलं तुम्हाला? उलट करावले. ही बटन चालू आहे. बघू थांबा बघू एक तर बटन दाखवतो. चालू आहे. बटन काय एवढं खराब झालंय? हे घ्या. आता इंटरव्ह्यू. नमस्कार. काय बनवतोय तू अजय? तर नमस्कार. ही काय तर आता
मी आता व्हेज पुलाव बनवतोय हा. तर तुम्ही आता लक्ष द्या. तर ही आता मी आता चालू करतोय क्रिया. क्रिया व्हेज पुलावमध्ये व्हेज पुलाव मध्ये म्हणजे काय कसलं व्हेज पुलाव म्हणजे आता आपण प्रकारचे आपले एक एक दोन तीन चार चार आणि रेग्युलरच भाज्या झाल्या सगळ्या रेग्युलर भाज्या आपण घेतल्या. वाटाणा स्पेशल काय तुमचं ह्यात स्पेशल यात मिरचा मिरचा स्पेशल आहे. मिरचा स्पेशल आहे तर आता तुम्ही हे व्हिडिओ बघा, खरंच बघा व्हिडिओ मी बनवतोय आज खास. बायको अशी तुला रोज तूच बनवतो नवीन काय यात आता मी पेटवते. लाईट लागत नाही. डायरेक्ट चालू होतो. आता डायरेक्ट मग चालू होतो. याला लायटरची गरज लागत नाही. तू पेटावतो म्हणजे तू पहिल्यापासूनच पेटवा पेटवीची कामं केली चालू करूयात आपण. आता त्यात तेल बिल टाकायचं असतं काय त्याला आहे की टाकतो. दिसतंय तेल तेल म्हणत तेल 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 हा ऑइल आहे, ऑइल तेल आहे. अहो, त्यात जुराळ जुराळ नाही पडलं अहो, मग काय आहे त्यात जुराळ हात काढ बरं तिथे दिसतं ना काळं काळं काय. ते चटणी. व्हिडिओ आमचा व्हायरल आमचा व्हिडिओ लय व्हायरल होणार आता असला इतर इथंही लुक लुक करते. संपला काय नाही नाही संपत नाही. आता हे मी तेल टाकून घेतो. किती किती तुमचं टाकायला लागतं तुम्हाला जर एवढं किती किती किलोचा राईस आहे तो मी ह्यात आता 5 चमचे टाकणार आहे. 5 किती किलो राईस आहे 3 3 किलो नाही राईस आमचा आता तरी अर्धा किलोचा राईस आहे. त्याला 5 चमचे तेल हो कारण हे सगळं एकदाच टाकायचं. परत वरनं तेल नाही टाकायचं एकदा आग लागत डायरेक्ट तूप म्हणजे तुपातलं तूप टाकतो आम्ही तूप. वरनं तूप टाकताय तर आता हे अशा प्रकारे तेल टाकले ते टोपण लावून टाकतो साईडला. गोड तेल आहे टाकलंय. आता मग आम्ही म्हणलं राखेल आहे तर आता हे सुरुवातीला आपण हे काय अं, ह्याला काय म्हणतात मराठीत अहो याला जिरं म्हणते. जिरं म्हणते. तर हे जिरं आपण आता असं एक चिमण भरून असं जिरं चिमूट आहे मोठ बरोबर मोठंच धरायचं थोडंसं आणि याला जिरं असं द्यायचं टाकून. तडा तडा वाजलं नाही अजून वाजतंय वाजतंय. जरा दम घ्या. आवाज येते का? आवाज येतोय का? मुंग्या लागल्या दिसते का नाही बघते वरनं असं वाटतं का नाही त्या मुंग्या अशा हे तर हे जरा आता असं हलवून घेतोय. मुंग्या वाटतं का? ते हलवून घेतले असं तेल तेल तेवढंच असू द्या. हा, मग काय आम्ही काय तुमचं त्याला घरी घेऊन जाणार आहे तेल टाकले. आता याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर 4-7 लवंग 7 जाऊ द्या 4 टाकलं तर चालतं. 4 लवंग 2 तमालपत्र. आणि अजून हे बघा इथं दाखवा व्हिडिओ म्हणजे कसं तुम्ही व्हायरल होचा हे तमालपत्र ओके गेलं आणि ह्याला काय म्हणते दालचिनी आणि जाऊ 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 टाकली काय अशा प्रकारे लवंग आता टाकतोय आणि 2 वेलचीचे पुढं कुठं वेलची वेलची पुढं टाकायचं. म्हणजे चवीला जरा व्यवस्थित लागतं. काय विषय नाही. त्याच्यानंतर जे टाकलं ते जरा असं हलवून घ्यायचं. नाही ह्याच्यात काय जोक करत नाही मी तमालपत्राचा विषय माहिती आहे काय का? सांग की तमालपत्र तमाल नाही तमालपत्र पकडण्यात ठेवायचं. त्यानं काय होतं पैसे वाढतात. आणि हे किती वाढलं किती वाढलंय? इकडे बघा. किती हे आता हे मीठ टाकतो. जरा अशी फुडणे लाईट पाहिजे होती तर दादा फुडणे लाईट पाहिजे आणि त्याची रिॲक्शन असताना ते तर हे मी आता टाकतोय. काय टाकते? काय टाकलंय सांग की हे मसाला केलेला टाकलाय. खोबरं त्यात फक्त होतं मसाला कसला खोबरं आणि त्यात 4 कुड्या लसणाच्या होत्या नाही नाही लसूण खोबरं अद्रक टाकलेलं आहे त्यात. अद्रक थोडंसं. मनातल्या मनात धरायची माहिती ना आता मसाला टोमॅटोचा मसाला कांद्याचा मसाला त्यात टाकलेला आहे मी. कुठं टाकलंय टोमॅटो तर इथंच आहे ठीक आहे. बारीक करणार आहे? मग
बारीक करतो मला थोडंसं. टोमॅटो जास्त का पाहिजे टोमॅटो कांदा नाही अहो अर्धा किलोची बिर्याणी त्यामुळे जास्त बिर्याणी आहे का व्हेज पुलाव आहे व्हेज पुलाव. नक्की ठरवा सगळं पिक्चर तुम्ही आम्हाला उलट लावायला लावताय. ते भांडण उलटायला का? भांडाचे उलट आहे त्याला करायचं नाही. त्यात थोडं पाणी टाक की बरं. टाकायचं लांब धरा. लांब धरा. आमची चेष्टा करू नका. अहो, तुम्ही माहिती आहे ब्लॉगर आहात. मग ते पुढं काय? तर आता ते झालेलं आहे बरोबर ओके मध्ये. मला त्या भांड्याचं टेन्शन आलंय बघ. हे टाकलं मी पहिल्या. अरे एवढूसा कांदा आणि काय मला कळत नाही कसं तू बनवतो एवढूशा कांद्याचं टोमॅटो. मला अर्धा किलोला कमीत कमी पावशेर कांदा पाहिजे. ती तर मेन रेसिपी आहे. मेन रेसिपी आहे ही. मेन रेसिपी. तर ही ओक्यात मिसळून जाते. तर थोडीशी आणि काय हळद. हातावर बघितली आता मला अंदाज कळतो. आता आता एवढी हळद मी तयार टाकतोय. मसाला माझा जबरदस्त होतो. बघू बरं एकदा ती कशी दिसते. हा नाद नाही करायचा. अहो नाद नका करू. त्याला घ्या माग घेतलं माग घ्या. तर आता हे अशा प्रकारे टाकलेलं आहे. तर आता हे कांदा टाकून देतो. तिकडे या. किंवा कांदा मी टाकतोय. टाका आता कांदा घेऊन चुरगाळला का टाकू. सुट्टा केला. सुट्टा हात केला. धुतला होता का खाजळला आमचा लोक जळला. अरे खाजळला म्हणजे ती मग अशी हायदीच होतं ना ती म्हणते मी. असलं तर ब्लॉग व्हायरल होते तिकडे हो खरंच तर. चेष्टा मस्करी करत हे झालं एवढं. नुसतं तू करणार ती तू काय शेप आता- आहेस वे आता तर आता हे 2 मिनिटं फक्त जरा चांगलं भाजून शिजू दे घ्यायचं. शिजू दे. जरा कांदा वगैरे शिजला पाहिजे टाकला. शिजल्यानंतर आपल्याला टाकायची ही भाजी. काय काय पाहिजे एक मसाला भाजल्यानंतर आपल्याला ही भाजी टाकायची आहे त्यात. फ्लावर आहे तो. ब्लर झालाय फ्लावर. बीन्स आणायचं नव्हतं हे दादा. काय बीन्स 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 आपली साधी पद्धत आहे. आपण साधी पद्धतीनं करतोय. मला जे येतंय ते. कधी युट्यूबला बघितलं नाही काय नाही काय नाही. बायको बनवत तसं आपण करतोय. म्हणजे बायको तुला बिना बीनचा पुलाव बायको बायकोनं मला बिना बीनचा पुलाव आता इथं नाही ती तरी मी त्यातलं थोडं बघून बघून शिकलो करतोय आज. पण तिला फोन फक्त करून विचारलं नाही बायकोला. व्यवस्थित होतंय का ते बघूया आता. बायकोला फोन करून नाही विचारलं नाही विचारलं. तिला सरप्राईज सरप्राईज आहे. हे मी आज केलंय. केलंय म्हणजे उद्यापासून पण मीच करणार. तर आता हे मी टाकतोय. ती काय काय सांगा की काय काय टाकताय. टोमॅटो टाकतोय. मिरची अख्खी टाकतो काय हो अहो खाली पडली मिरची खाली पडली. उचलतो. हा तिथं झुराळ फिरलंय. जरा फिरलेलं त्याला गोलवायला मारू दे जरा. बाळाचं मसाला जोरात टाकणार. अहो पण ही शाही बिर्याणी मसाला तुम्ही घरी टाकणार. हे सुक्का मसाला वरनं टाकायचा. थांबा जरा. कुठल्या कंपनीचा आहे शिरपाद शिरप अरे कुठली कंपनी आणली शिरपाद. तुमचा ब्लॉग माझ्यामुळे एक नंबर होणार आहे बघा. तर हे दही आता तुम्ही सांगा कधी टाकतात. सांगा आता, सांगा 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 ना तुम्ही. मी सांगू का दही कधी सांगा, टाकते? सांगा, सांगा. मी सांगू का तू तुम्ही सांगा. मी सांगू का? आता खाऊ नको आधी. ही दही आहे ना दही ज्या तुझं बाहेर सगळं खाऊन बिऊन होणार का नाही जे खाली करापणार हा. त्या करापल्याला धुवायसाठी ती दही असतं. आता ती कुठलं नवीन काढलंय? आता ही कुठलं नवीन काढलंय?
अरे जे करापलेलं असतं ना, करापलेलं कसलं असतं सांग? काळं असतं ना. दही कसलं असतं? पांढरं काळ्याला पांढऱ्याला टाकायचं. तर आता ही दही त्यात मी आता टाकणार आहे का? थोडं मसाला करापल्यावर नाही टाकणार होय. करपलं नाही टाकत. करपतं कधी काय माहित मी मला माहित नाही. आता ही दही त्यात दही जरा त्यात आपण कसं लागलं? लिंबूपणा आहे. ते बघा. मग लिंबू टाकायचं दही टाकण्यापेक्षा. दही टाकलंय थोडं. एवढंच होय. हा एवढंच बाकीचं बाकीचं खायला घरात रेसिपी समजतो काय आणि नाही. कॅमेरा लावला इथं आणि इथं जाता पळाले. आता काय आहे की ह्यो ब्लॉक लय बाहेर झाला यार, चेष्टा नाही करत. त्यानं तर माझं डायरेक्ट टाकलं तर ते फेमसच आहे. काय म्हणायचं? तर आता हे अशा प्रकारे मी करून घेतलंय. आता आपल्याला वेळ आलेली आहे हे टाकायचं. ही सगळ्या भाजी टाकायची. हे म्हणजे सांगा की त्याचं नाव सांगा. आणि महत्वाचं हे मी आता कमीत कमी अर्धा तास झाले मी भिजवत आलेला आहे तांदूळ. मग त्याला गार लागलं नसेल होय. दार लागूया हे पाणी आता बघा 1-2 मिनिटात शोषून जाईल.